पंच मॅच चालू करा. आक्रमण होते पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. 2 धाबा संख्येने संघाचं खातं उघडलं जाईल. इथे देखील आक्रमण होतंय आणि याच बरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने 8 धाबा आहेत. प्रगतशील शेतकरी आदरणीय धनंजय भाऊ शेबाळे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 8 धाबा आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 धाबा बनवल्यात. एक षटकार देखील आलाय. इथे देखील आक्रमण गणेशच्या बॅट मधून हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. धावफलकावरती 14 धाबा आहेत. आकाश सर या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. चला धनंजय शेवाळे आपल्यातर्फे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. आपण तो द्यायला यायचंय. चौदा धाबा पहिल्या 3 चेंडूंमध्ये वसूल होत आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. इथे देखील सपोर्टच्या दिशेने आक्रमण आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. लागोपाठचे 4 षटकार गणेश वसूल करतायत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण. लागोपाठचा 5वाही आलाय. गणेश ऑन फायर. शरण षटकार. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 32 धाबा आहेत. बत्तीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडाबॅटनी चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. षटक क्रमांक 2. सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इथे देखील आडाबॅटनी चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. पैकी अस्तव्यस्त 2 धावा येतील. 33+2 अर्थात 35 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील आक्रमण होतंय. समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक्केचाळीस या धावसंख्येवरती धावफलक आहे. इथे देखील समोर दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन होतंय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 43. वडकिनाला हिरोज आपला एक प्लेअर पाठवून द्या इथं.
इथे देखील बॅटने मोठा फटका तर खेळला आहे आणि हा देखील चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक चेरन षटकार. सार्थकचे एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले परंतु तिथे षटकार आलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र दर्शक बनवण्याचं काम गणेश करतायत. 49 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील बॅटे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 50 धाबा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 2 षटक धाबा किती प्रश्नचिन्ह आहे. 12 चेंडूंमध्ये 50 तर बनवल्यात तर वैयक्तिक 11 चेंडू 49 धाब्यांची खेळी गणेश चव्हाणची आहे. इथे देखील गणेशच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर अर्धशतक झळकावतायत मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्यांच्या गजरात गणेश यांचं आपण स्वागत करूया. आपलातून खेळूया. ताबडतोड फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये लागोपाठचे 5 षटकार खेळले. त्यानंतर इथे देखील आक्रमण आग ओकणारी फलंदाजी त्याची पाहायला मिळते. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटला जाईल. जीवनदान. हे जीवनदान किती घातक ठरेल येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. गणेश सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं घातक ठरणार यात मात्र शंका नाही आहे. धावफलकावरती 58. समोर दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन झाले. 2 धावा येतील. या 2च्या मदतीने धावफलकावरती 60 धावा आहेत. गणेश आपलातून खेळी करतायत. 59 धाब्यांची वैयक्तिक खेळी गणेशची पाहायला मिळेल. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. 66 धावा आहेत. जीवनदान मिळालं आणि त्याच पाठोपाठ आक्रमणाला देखील फार मोठी सुरुवात. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. इथे गणेश नावाचं वादळ घोंगावतं. बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब होतंय आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 70 धावा आहेत. सार्थक वरती देखील आक्रमण होतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फुलटा स्वरूपात चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील परंतु इथे देखील गॅप शोधला जाईल. चेंडू सीमारेषा फरार. हे रास्ते हे 4 के. चौकार. धावफलकावरती नजर टाकूया. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा आहेत. अजूनही शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे देखील बॅटिंग चेंडूकडून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल. गणेशकडे वारंवार स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. 1च्या मदतीने 75 धावा. फक्त 2 चेंडू मयूर मोरे खेळले. 2 धाब्यांची खेळी आहे. गणेश आपलातून खेळी करतायत. 17 चेंडू 73 धाब्यांची खेळी आणि इथे मात्र सार्थक झेल टिपतील. फलंदाज होईल बात. बडी मछली जाल में. परंतु गणेश चव्हाणची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्या खेळीसाठी वाजल्यात पाहिजेत. आपलातून खेळ त्याचा पाहायला मिळालाय. 17 चेंडू 73 खेळलाय. एक धडाकेबाज फलंदाज गणेश चव्हाण.
इथे मात्र चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करणारे षटक शेखर यांचं पाहायला मिळतंय. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी शेखरची पाहायला मिळते. फलंदाज होत आहेत बाद. विनोदला देखील परतवण्यामध्ये यश. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केले, 2 विकेट घेतल्यात. काय गोलंदाजी आहे शेखरची. कमबॅक करणारं षटक पाहायला मिळत आहे. हा चेंडू देखील सर्वजण खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. प्राय सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन होत आहे आणि इथे देखील अगदी आपण पाहूया अपील केलं गेलं होतं, परंतु 2 धावा वाऱ्याच्या वेगात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 77, विजयासाठी 78 धावांचं टार्गेट. शेवटच्या मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. रिव्ह्यू घ्यायचा आहे का सर? यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. शिवराधानगर टायटन्स विरोधामध्ये बाजारे माळा वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच आणि ह्या 2 ग्रुपचा असणारा लीग स्वरूपातील सामन्यांमधला शेवटचा सामना. नवव्या क्रमांकाचा दिवस उद्या दिवस क्रमांक 10 आणि येत्या 13 तारखेला मात्र क्रिकेटचा असणारा ग्रँड फिनाले वडकी प्रीमियर लीगचा रंगताना पाहायला मिळेल. बी पूल मधला नक्कीच आपण पाहतोय हा सामना नक्कीच पाहायला मिळेल. शेवटची मॅच लीग स्वरूपातील सामन्यांमधली IPLच्या धर्तीवरती मात्र खरं तर IPL आली आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल जे होताना पाहायला मिळाले. अठ्ठ्याहत्तर धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 78. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक. तर सुमित शिंदे नॉन स्ट्राईकच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवा सितारा वेदांत सज्ज होताना पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू आणि 78 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला आहे. डिक्लेरेशन झोन आणि 1 धाव आली आहे. या एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा वेदांत. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती 2 क्षेत्ररक्षकांची देरी भेदली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आगेकूच करतोय आणि इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 5 धावा आहेत धावफलकावरती. प्रणव निगडे बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून प्रणवकडे पाहिलं जातं. हा देखील चेंडू बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. हे रास्ते हे 4K.
लागोपाठचा दुसराही चौकार आलाय. पॉवर प्लेच्या मध्ये षटकांमध्ये अगदी आपण पाहूया इथे धावसंख्येला आकार देत आहेत फलंदाज प्रणव निगडे आणि आक्रमणाला सुरुवात देखील होताना पाहायला मिळेल. 9 धावा आहेत. वेदांत पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकला प्रणव. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकलेत. पॉईंट क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी तिथे देखील एक धाव येते. धाव फलकावरती 10. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुनश्च एकदा अगदी आपण पाहूया एक धाव येईल. एका धावसंख्येने धाव फलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. वेदांत कमालीची गोलंदाजी. 2 चौकार जरूर आलेत परंतु त्या पाठोपाठ 2 चेंडूवरती कमबॅक आहे. इथे मात्र आक्रमण प्रणव निगडेच्या बॅटमधून होत आहे. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. इथे देखील आला जाईल खणखणीत सनसनीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 15. अठरा चेंडू आणि 63 धावींची गरज. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा तर आहे परंतु क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. फलंदाज होईल इथे बाद. विकेट. सुमितला इथे परतवण्यामध्ये यश येते. पहिल्या क्रमांकाचा धक्का. 15 धावसंख्येवरती बसलाय. 17 चेंडू 63. कुणाल साबळे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते येणं गरजेचं आहे. प्रणव निगडे नॉन स्ट्राईकच्या दिशेने उभे आहेत. तर षटक क्रमांक 2 विनोद गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले. इथे देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. झेल झालाय. आल्यासरशी कुणाल यांना देखील परतवण्यामध्ये यश येत आहे. धक्का क्रमांक 2. पंधरा धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद आहेत. आडबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. पुनश्च एकदा अगदी आपण पाहूया एक वेगवान सिंगल येते. एका धावसंख्येच्या मदतीने 16 धावा आहेत. इथे देखील आडबाटने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. बडी बसली जालमे. प्रणव निगडेला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. अफलातून गोलंदाजी विनोद यांची पाहायला मिळते. 3 विकेट या षटकामध्ये घेतल्यात आणि अवघी 1 धाव 4 चेंडूंमध्ये खर्च केली आहे. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. होत कॅप्टन चला. शिवराधानगर टायटन्स आणि बाजारीमाळा वॉरियर्स शेवटची मॅच यानंतरची आपण पाहणार आहोत. बोथ कॅप्टन येथील टॉस आपण करतोय. इथे देखील चेंडू डॉट. अवघी 1 धाव खर्च करत 3 विकेट घेणारा नो बॉल. अर्थात 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट घेतल्यात. हा चेंडू मात्र वाईट. अवांतर धावा इथे मात्र येतील. धावफलक पुढे जाते. 17 धावा आहेत. इथे देखील वाईट बॉल. दिशा भरकटली. नो बॉल. धावपट्टीच्या बाहेर चेंडू असावा. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
इथे आडबाटने आक्रमण तर झालंय. चेंडू उंच भारारी घेईल आणि लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. बरेचशा उशिरा का होईना एक षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 53 धावा अजूनही बनवायच्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सार्थक न्यू बॅटर आल्यासारखे आक्रमण तर करतायत, परंतु तिथे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा 2 येतील. पलीकडच्या बाजूला बाईक येते, गाडीची लाईट चालू आहे, गाडीची लाईट बंद करा. इथे आक्रमण होत आहे सार्थकच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन मुसंडी मारेल. 34 धावा आहेत. शिव राधानगर टायटन्स आणि बाजारीबाळा वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. टॉस आपण करतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. सार्थक आक्रमण करतील आणि अशाच प्रकारचं आक्रमण जर सुरू राहिलं तर लक्ष काही दूर नाहीये. हा चेंडू अगदी आपण पाहूया. पंचांकडे दाद मागितली जाते. डॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील. चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि सार्थकला देखील परतवण्यामध्ये यश आहे. फलंदाज होईल बाद. प्रज्वल न्यू बॅटर दाखल होतील. समोरच्या दिशेने आक्रमण आल्या सरसी करतायत आणि हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. प्रज्वलला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. एक चेंडू बाकी आहे. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळेल. छत्तीस धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू 42. मयूर गोलंदारीच्या माध्यमातून. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण होतं. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळेल. एक सिंगल तर घेतली आहे. एकाच धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. इथे देखील मोठा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कमालीची गोलंदाजी ह्याही षटकामध्ये होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 40. औपचारिकता जी पाहायला मिळते. घोरपडीची पकड मात्र या सामन्यावरती जी आलेली पाहायला मिळेल. मोरेवस्ती लायन्स प्रथमतः फलंदाजी गणेशची अफलातून फलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील करामत गोलंदाज विनोद करताना पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा सिंगल डबल. धावफलकावरती 42 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 36 धाबींची गरज. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. क्षेत्ररक्षण खराब आहे. चौकार आलाय.
आणि याचबरोबर मोरे वस्ती लायन्स संघ या सामन्यावरती विजय मिळवतोय. खूप खूप असं अभिनंदन. शिवराधानगर टायटन्स आणि बाजारीमाळ वॉरियर्स. काय निर्णय आहे? चला टॉस करून घ्या. शिवराधानगर टायटन्स आणि बाजारीमाळ वॉरियर्स. बोथ कॅप्टन टॉस करून घ्या विनंती आहे.